शीर्षक तुझीच मी अशीही, भाग 7. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की प्रिया आरवच्याच विचारात असते. तेवढ्यात खालून आवाज येतो. त्या आवाजाने प्रिया विचारातून बाहेर येते. दोघींना तयार होऊन खाली बोलावतात. प्रिया व साक्षी गप्पा सोडून उठून आवरायला जातात. आता पुढे. मोहनने प्रिया आणि आरवच्या लग्नासाठी सिटीतील सर्वात बेस्ट रिसॉर्ट बुक केलेलं असतं. प्रिया आणि आरवच्या लग्नाचे फंक्शनही सुरू झाले होते. आज मेहंदी असल्याने आजच घरातून प्रियाला निरोप घ्यावा लागणार होता. निघताना प्रियाला भरून आले होते. परत कधी सगळं पाहायला भेटणार म्हणून प्रियाने पूर्ण घरावर नजर फिरवली. खूप आठवणी होत्या तिच्या त्या घरात. चांगल्या वाईट, मम्मा पप्पा अंशबरोबर घालवलेले क्षण झरझर डोळ्यासमोर आले. तसे प्रियाला जास्तच भरून आले. प्रियाला हुंदका अनावर होऊन ती तिच्या मम्मा पप्पाला मिठी मारून रडू लागली. आपली लाडकी लेक आता आपल्याला सोडून जाणार म्हणून जानकी आणि मोहन पण भावूक झाले. सर्वजण मिळून रिसॉर्टवर पोहोचतात. मोहनने रिसॉर्टवर सर्वांसाठी स्पेशल रूम्स बुक केल्या होत्या. थोडा वेळ आराम करून मग प्रिया मेहंदीसाठी रेडी होणार होती. मोहन स्टेज, डेकोरेशन, बाकीची अरेंजमेंट बघत होते. मेकअप आर्टिस्ट प्रियाला मेहंदीसाठी रेडी करत असतात. साक्षी पण त्यांना मदत करत असते. शेवटी एकदाच प्रियाची तयारी होते. प्रिया एकदा स्वतःला आरशात बघते. प्रियाने ग्रीन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर नाजूक ज्वेलरी, केसांची हेअरस्टाईल केली होती. चेहऱ्यावर हलका मेकअप. प्रिया खूप सुंदर दिसत होती. खूप सुंदर दिसतेस. मी जर मुलगा असते ना तुझ्याशीच लग्न केलं असतं. साक्षी दात दाखवत बोलते. गप्प, काहीही असतं तुझं, असं म्हणून प्रिया साक्षीला हातावर फटका मारते. दोघींची अशीच मस्ती चालू असते. लॉन खूप छान पद्धतीने सजवला होता. संध्याकाळी लॉनवर मेहंदी फंक्शन सुरू झालं. प्रिया, साक्षी आणि तिच्या कझनसोबत काही वेळाने बाहेर लॉनवर आली. लॉनवरील सजावट बघून प्रिया बघतच राहिली. पूर्ण लॉन सजवला होता. मधोमध तिच्यासाठी तर आजूबाजूला बाकी लेडीजसाठी बसायला जागा केली होती. समोर एका मोठ्या पात्रात मेहंदीचे कोन सजवून ठेवले होते. लेडीज फंक्शन असल्यामुळे कोणीही जेंट्स नव्हते. प्रिया आली तशी मेहंदीला सुरुवात झाली. प्रिया येऊन बसते तशी मेहंदी आर्टिस्ट तिच्या हातावर मेहंदी काढत असते. तर साक्षी आणि प्रियाच्या बहिणी त्यांना माहीत असते की प्रियाला आधीपासून अंश आवडतो. पण त्यांना हे माहीत नसते की प्रिया अंशवर प्रेम करते. तन्वी उर्फ तनू, मानवी उर्फ मनू, माधवी उर्फ मधू या सर्व प्रियाच्या बहिणी मिळून डान्स करू लागतात. डान्स करून त्या मेहंदी काढणार असतात. प्रियाच्या हातावर आणि पायावर मेहंदी काढून होत आलेली असते. साक्षी आणि प्रियाच्या बहिणी पण मेहंदी काढायला बसतात. तुम्हाला हातावर नाव काय टाकायचं आहे? मेहंदी आर्टिस्ट प्रियाला विचारते. ते प्रिया अडखळत काही बोलणार तर साक्षी मध्येच बोलते. आरव. आरव लिहा तिच्या हातावर. प्रिया साक्षीकडे रागात बघत असते. तेवढ्यात प्रियाचं लक्ष समोर जातं तर तिच्या मम्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तिची मम्मा गेस्टचं हसून स्वागत करत असते. तेवढ्यात त्यांचं लक्ष प्रियावर जातं. त्या लगेच प्रियाकडे येतात आणि मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि प्रियावरून कडाकडा बोटं मोडून तिची नजर काढतात. प्रियाला मम्माच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वाटते की तिने घेतलेला लग्नाचा निर्णय अगदी योग्य होता. तिच्या मम्मा पप्पाला खुश पाहून प्रिया पण खुश होते. मेहंदी काढून झाल्यावर सर्वजणी मिळून डान्स करू लागतात. साक्षी आणि तनू प्रियाला पण जबरदस्ती डान्स करायला ओढून नेतात. प्रिया वर हसून डान्स करत असते पण मनातून दुःखी असते. प्रियाला वाटत असते की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवू नये. प्रियाला खूप विचित्र फील होत असते.
प्रिया परत तिच्या जागेवर येऊन बसते आणि बाकीच्यांचा डान्स बघू लागते. प्रियाच्या लग्नामुळे सर्वजण खूप खुश असतात, फक्त प्रिया सोडून. प्रिया समाधानाने सर्वांकडे बघत असते. खूप जणींना मेहंदी लावून झाली होती. खूप रात्र झाली तरी सगळ्यांचा गोंधळ चालूच होता. उशीर झाल्यामुळे सर्वजण डिनर करून आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. सकाळी रिसॉर्टमधल्या डायनिंग टेबलवर सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून सर्वजण संगीत सेरेमनीची तयारी करत होते. सर्वांचा दिवस तर डान्सची प्रॅक्टिस करण्यातच निघून गेला. संध्याकाळ झाली तशी सर्वांची गडबड सुरू झाली. संध्याकाळी आरव आणि प्रियाचे काही फ्रेंड्स पण आले होते. सर्वांचा मिळून नुसता गोंधळ चालू होता. प्रियाने रेड आणि गोल्डन कॉम्बिनेशन लेहंगा, त्यावर गोल्डन वन साइड दुपट्टा, गळ्यात नेकलेस, कानात मोठे मोठे झुमके, हातात मॅचिंग बांगड्या, केस कुरळे करून मोकळे सोडले होते. मेकअप केल्याने आधीच सुंदर असलेली प्रिया अजूनच सुंदर दिसत होती. सर्वांचं आवरलं तसे साक्षी व प्रियाच्या बहिणी प्रियाला घेऊन लॉनवर येतात. संगीत सेरेमनीसाठी लॉन खूप छान पद्धतीने सजवलं होतं. प्रियाला बघून आरव तर तिलाच बघत राहिला. त्याची नजरच हटत नव्हती प्रियावरून. आरव, खूप सुंदर दिसते ना? यश हळूच आरवला बोलतो. हो, खूप सुंदर दिसते. तिच्यावरून माझी नजरच हटत नाहीये. आरव नकळतपणे बोलून जातो. तुझी चोनारी बायको आहे, नंतर बघ. असं म्हणून यश जोरात हसू लागतो. यशच्या हसण्याने आरव भानावर येतो आणि आपण काय बोलून गेलो म्हणून केसात हात फिरवत गालात हसतो. आरवने प्रियाला मॅचिंग रेड कलरचा कुर्ता, गोल्डन चुडीदार पॅन्ट, जेल लावून सेट केलेले केस, हातात स्मार्टवॉच असा लुक केला होता. आरव प्रियाजवळ येऊन प्रियासमोर हात धरतो. प्रिया आरवच्या हातात हात देते. दोघेही लॉनवर येतात. स्टेज, सफेद पडदे, डिझायनर खांब, लाईट्स असा सुंदर स्टेज डेकोरेट केला होता. एका बाजूला सॉफ्ट म्युझिक चालू होते. दोघांसाठी बसायला काउच होता. थोड्या वेळाने फंक्शन चालू होते. आरवच्या ग्रुपने सलामे इश्क या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर साक्षी आणि यशने ये कैसा लडका है वर नोकझोक करत डान्स केला. त्यांचा डान्स पाहून सर्वजण हसत होते. त्यानंतर प्रियाच्या मम्मा पप्पांनी तू सजना के घर जाएगी वर डान्स केला. प्रियाचे मम्मा पप्पा खूप भावुक झाले होते. साक्षीने स्वीटी तेरा ड्रामा या सॉन्गवर प्रियाला चिडवत डान्स केला, कारण आरव प्रियाला स्वीटी बोलतो हे तिला माहीत असते. साक्षी आणि यश कपल डान्स करतात. प्रियाच्या बहिणी तन्वी, मानवी आणि माधवीने लंडन ठुमकदा आणि बोल चुडियावर डान्स केला. त्यानंतर आरव आणि प्रियाने तू नज्म नज्मसा यावर कपल डान्स केला. यश आणि साक्षीने उठाले जाऊंगा या गाण्यावरही डान्स केला. नंतर आरवने प्रियासाठी गाणं गात डान्स केला. आरवचं स्वतःवर असणारं प्रेम बघून प्रियाचे डोळे भरून येतात. ती विचार करत असते, ती आरवला त्याच्या हक्काचं प्रेम देऊ शकेल का? ती हे नातं निभावू शकेल ना? टाळ्यांच्या आवाजाने प्रिया भानावर येते. नंतर सगळ्यांनी मिळून मुंडा थोडा ऑफ बीट है यावर डान्स केला. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. रात्री खूप उशिरापर्यंत सर्वांचा डान्स सुरू होता. संगीत फंक्शन खूप छान झालं. त्यानंतर सगळे एकत्र गप्पा मारत जेवण करून आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी हळद होती. हळदीची तयारी सुरू होती. पिवळ्याशार पडद्यांचा मांडव खूप छान डेकोरेट केला होता. आज आरवने व्हाईट कुर्ता पायजामा घातला होता. आरव लॉनवर आला. आरवची नजर प्रियाला शोधत होती. त्याची नजर प्रियावर पडली आणि आरव तिला बघतच राहिला. प्रिया आरवच्या आधीच लॉनवर हळदीच्या मांडवात आली होती. तिने आज येलो साडी नेसली होती. हलका मेकअप, केसांची सागरवेणी घातली होती. तबकात विड्यांची पानं, गुलाबाच्या पाकळ्या टाकून हळद तयार ठेवली. हळद बघून प्रियाच्या अंगावर काटा आला. आज तिला आरवच्या नावाची हळद लागणार होती. आरव आणि प्रियाला एकमेकांच्या शेजारी बसवले. प्रियाच्या आईने
येऊन दोघांना हळद लावली. दोघींचे डोळे भरून आले. प्रिया त्यांना बिलगून रडू लागली. जानकीने स्वतःला सावरत प्रियाला शांत केले. त्यानंतर बाकी नातेवाईकांनी हळद लावली. फोटोग्राफरने आरवला प्रियाला हळद लावायला सांगितली. आरवने स्वतःच्या गालावरची हळद काढून प्रियाला लावली. प्रियाने पण आरवला हळद लावली. नंतर साक्षी, तन्वी, मानवी, माधवीने हळद लावली. या सर्वांची खूप मस्ती चालू होती. शेवटी हळद लावून झाली तसे सर्व रूममध्ये निघून गेले. संध्याकाळी लग्न होते. रिसॉर्टमध्ये मंद आवाजात सनईचे सूर वाजत होते. हॉलमध्ये सर्वांची धावपळ सुरू होती. प्रिया रूममध्ये नव्या नवरीच्या वेशात आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती. आज प्रियाने डीप पिंक अँड गोल्ड कांचीवरम सिल्क साडी नेसलेली असते. त्यावर गडद ग्रीन गोल्ड वर्क असलेला ब्लाऊज, गळ्यात सोन्याचे आणि मोत्यांचे दागिने, कानात मोठमोठे झुमके, माथ्यावर बिंदी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरे माळले होते. डोळ्यात काजळ, ओठांवर लिपस्टिक, हातावर गडद रंगलेली आरवच्या नावाची मेहंदी, हातात कंकण हिरवा चुडा, मध्येच सोन्याच्या बांगड्या, कमरेला कमरबंद. पण चेहऱ्यावर हसू नाही तर दुःख असते, मनात हुरहुर आणि अनामिक भीती. प्रिया स्वतःला न्याहाळत असते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. प्रिया मोबाईल हातात घेऊन बघते तर आरवचा मेसेज असतो. हाय स्वीटी, थोड्याच वेळात कायमसाठी तू माझी होणार आहेस. तुझी वाट बघतोय. लव्ह यू स्वीटी. आरवचा मेसेज वाचून प्रियाच्या डोळ्यातून पाणी येतं. आज प्रिया खूप हतबल असते. तिला तेथून पळून जावेसे वाटत होते, पण ती तेही करू शकत नव्हती. प्रिया हतबल होऊन डोळे उघडझाप करत डोळ्यातील पाणी अडवते. तेवढ्यात जानकी आणि मोहन प्रियाच्या रूममध्ये येतात. प्रिया तिच्या मम्मा पप्पाकडे हसून बघते. प्रियाला तिच्या मम्मा पप्पाच्या डोळ्यात अश्रू दिसले, पण कशामुळे आहेत ते माहीत नसते. किती सुंदर दिसते माझी पियू, कोणाची नजर नको लागायला, असं म्हणून जानकी प्रियाच्या कानामागे काजळाचा टिका लावते. मोहन आपल्या लाडक्या मुलीला नवरीच्या वेशात बघून भावूक होतात. आता प्रिया आपल्याला सोडून जाणार, पण लगेच स्वतःला सावरतात व प्रियाला जवळ घेतात. प्रिया तिच्या मम्मा पप्पाला बिलगून रडू लागते. पियू, काय झालं, तू का एवढी रडते? जानकीने विचारले. मम्मा, माहीत नाही ग, पण खूप भीती, हुरहुर वाटते. आजपासून माझ्या आयुष्याची नवी सुरुवात होते. नवीन घर, नवीन नाती, नवीन माणसं. मला जमेल ना? मी माझी जबाबदारी पार पाडू शकेल ना? या सर्वात मी एकटी तर नाही ना पडणार? या प्रश्नाने माझ्या मनात काहूर माजले. मला खूप भीती वाटते ग मम्मा, प्रिया म्हणाली. बाळा, मी समजू शकते. आयुष्याच्या या वळणावर तुला भीती वाटणं साहजिक आहे. पण मला खात्री आहे, तू ज्या घरात सून म्हणून जाणार आहेस ना, तिथली लोक तुला समजून घेतील आणि तूही तुझी जबाबदारी नीट पार पाडशील, यात शंका नाही. जानकी समजावत म्हणाल्या. मम्मा, मला तुमच्यापासून लांब नाही ग जायचं. तू आणि पप्पा मला नेहमी माझ्याजवळ, माझ्यासोबत हवेत. मला नाही जायचं ग तुम्हाला सोडून. तुम्ही दोघे मला आयुष्यभर सोबत हवेत, प्रिया रडवेल्या आवाजात म्हणाली. पियू, असं काय बोलतेस? तुला कोण लांब करतंय? आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू हक्काने आम्हाला येऊन भेटू शकतेस. प्रियू, एक ना एक दिवस मुलीला माहेर सोडून सासरी जावंच लागतं. हीच जगाची रीत आहे. आपण तरी कसे सुटणार? पियू, एक सांगू, तू कधीही एकटी पडणार नाहीस, कारण आरव नेहमी तुझी साथ देईल. प्रत्येक वळणावर आरव नेहमी तुझ्या सोबत असेल. तू खूप नशीबवान आहेस की तुला समजून घेणारा, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा आरव तुला आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळालाय. त्यामुळे तू कधीही स्वतःला एकटं समजू नकोस, जानकी म्हणाल्या. प्रिया फक्त मान हलवून होकार देते व परत तिच्या मम्माला मिठी मारून रडू लागते. प्रियाला रडताना बघून जानकी व मोहन पण अश्रू अनावर होऊन रडू लागतात. शेवटी मोहन, परी, असंच जर रडत राहिली तर मेकअप खराब होईल आणि नवरदेव लग्न न करताच तुला बघून पळून जाईल, असे म्हणत ते प्रियाला स्वतःपासून दूर करून हसून तिचे डोळे पुसतात आणि कपाळावर ओठ टेकवतात. पप्पांचं बोलणं ऐकून प्रिया रडत रडतच हसू लागते. मोहनच्या बोलण्याने वातावरण हलकं होतं. एवढ्यात साक्षी, तन्वी, मानवी, माधवी रूममध्ये येतात व प्रियाला हॉलमध्ये मंडपात न्यायला येतात. प्रिया साक्षी आणि तिच्या बहिणीसोबत हॉलमध्ये जायला निघते.
एंट्रन्समधून आत जायला निघतात. प्रिया समोरची सजावट बघून बघतच राहते. प्रियाच्या पप्पांनी तिच्या लग्नात काहीच कमी पडू दिलेले नसते. एंट्रन्सपासून पुढे गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. सनईचे मंगलसूर वाजत होते. वरती काचेचे झुंबर लावलेले होते. त्यांच्या रंगीबेरंगी लाईट्सचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. समोर फोटोग्राफरही सगळी दृश्ये कॅमेरामध्ये टिपत होता. थोडं पुढे आल्यावर स्टेज दिसू लागला. पूर्ण स्टेज फुलांनी डेकोरेट केला होता. साक्षी आणि तिच्या बहिणीसोबत प्रिया जड पावलांनी स्टेजवर येते, पण एक नजर पण वर आरवकडे बघत नाही. खाली मान घालूनच आरव शेजारी येऊन उभी राहते. स्टेजवर आरव व प्रियामध्ये अंतरपाठ धरण्यात आला. ब्राह्मणांनी मंगलाष्टक म्हणायला सुरू केले. मंगलाष्टके संपली तसे दोघांमधला अंतरपाठ दूर झाला. ब्राह्मणांनी सांगितलं तसे प्रियाने खाली बघूनच आरवच्या गळ्यात हार घातला. त्यानेही प्रियाच्या गळ्यात हार घातला. तसे सर्वजण त्यांच्यावर परत पाकळ्यांचा वर्षाव करतात. साक्षी, तन्वी, मानवी, माधवी प्रियाला त्याच्याकडे बघायला सांगत असतात, पण प्रिया त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून खालीच बघत असते. ती एक नजरही वर बघत नाही. पाटावर बसून लग्नविधीला सुरुवात होते. पंडितजी मंत्र म्हणत असतात. मोहन आणि जानकीने प्रियाचा हात त्याच्या हातात दिला. कन्यादान करताना दोघांचेही डोळे भरून आले. प्रिया एकटक त्यांच्याकडे बघत असते, पण ते दोघे प्रियाला नजर मिळवत नाही. कन्यादान झाले तसे मोहन उठून जाऊ लागले, तसं प्रियाने त्यांचा हात पकडला. भावना अनावर होऊन मोहनने प्रियाला मिठीत घेतले. डोक्यावर हात फिरवला आणि माथ्यावर ओठ टेकवले. जानकीने प्रियाच्या गालावर हात फिरवून कपाळावर ओठ टेकवले आणि मोहन व जानकी अश्रू पुसत स्टेजवरून खाली आले. प्रियाला इथून पळून जावेसे वाटत असते, पण सध्या तिच्या हातात काहीच नव्हते. प्रियाला अंश आसपास असल्याचा फील होत असतो, पण ती सध्या जास्त विचार करते म्हणून तो इथे आहे असा भास होत असेल असे समजून दुर्लक्ष करते व खाली बघूनच डोळ्यातलं पाणी अडवायचा निष्फळ प्रयत्न करत असते. एवढ्यात पंडितजींच्या आवाजाने प्रियाला अजूनच रडू कोसळते. इतक्या वेळ अडवलेले अश्रू गालावर ओघळतात. हे मंगळसूत्र नवरीच्या गळ्यात बांधा आणि कुंकू भांगेत भरा, पंडितजी म्हणाले. तसा तो ते मंगळसूत्र हातात उचलून प्रियाच्या गळ्यात बांधतो आणि प्रियाच्या भांगेत कुंकू भरतो. प्रिया डोळे बंद करून घेते, तसे तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळते. आज प्रिया प्रेमात हरलेली असते. अंशवर तिने जीवापाड प्रेम केलं. त्याच्याशिवाय तिने कधी दुसऱ्याचा विचारही केला नाही आणि आज ती तिचं प्रेम सोडून कायमची कोणा दुसऱ्याची झाली होती. हेच आपलं नशीब म्हणून प्रिया डोळे उघडते आणि पहिल्यांदा नजर वर करून त्याच्याकडे बघते. त्याला समोर बघून प्रिया धक्क्यातच असते. मरून अँड गोल्ड कॉम्बिनेशन शेरवानी परिधान केलेला अंश नवरदेवाच्या वेशात प्रिया शेजारी बसलेला असतो व ब्राह्मण सांगतील तसे लग्नाचे विधी करत असतो. प्रियाला विश्वासच बसत नसतो. ती मनातच बोलते, हे मी काय बघते, स्वप्न की सत्य? पण हा तर खरंच दिसतोय. पण हा आरवच्या जागी काय करतोय आणि आरव कुठे आहे? आरवच्या जागी खरंच माझं लग्न ह्याच्यासोबत झालं का? प्रियाला विश्वासच बसत नसतो की ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं आज त्याच्यासोबतच तिचं लग्न झालं. प्रियाला असंख्य प्रश्न पडलेले असतात. ती गोंधळून त्याच्याकडे बघत असते. प्रिया समोर जानकी, मोहन, साक्षीकडे हसून बघते. प्रियाच्या मम्मा पप्पाचे तिला एवढं खुश बघून डोळे पाणावतात, पण दुःखाचे नाही तर खुशीचे अश्रू असतात. प्रिया खूप खुश असते. अंश? प्रिया अडखळत भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत बोलते. प्रिया पाण्याने भरलेले डोळे आणि चेहऱ्यावर हसू घेऊन त्याच्याकडे बघत असते. प्रियाने मारलेली हाक ऐकून अंश एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकतो आणि प्रियाच्या जवळ येऊन कानात बोलतो, जास्त खुश होऊ नकोस. मी फक्त तुझा तिरस्कार करतो. मी फक्त माझ्या मॉममुळे तुझ्यासोबत लग्न करतोय. अंशची रागीट नजर आणि त्याने बोललेले शब्द तिच्या कानात घुमत असतात. प्रियाचं हसू मावळतं. तिचा आनंद क्षणात नाहीसा होतो. प्रियाचा चेहरा खाडकन पडतो. तिच्या काळजावर वार केल्यासारखे ते अंशचे शब्द लागतात. प्रिया केविलवाण्या नजरेने अंशकडे बघत असते, पण अंश तिला इग्नोर करतो. प्रियाला समजतं की अंशला तिच्यासोबत
लग्न करण्यासाठी जबरदस्ती उभे केले आहे। त्याला हे लग्न करण्यात काही काडीचाही इंटरेस्ट नव्हता। आधी जसा अंश तिचा तिरस्कार करत होता तसा आताही तिरस्कारच करतो। प्रियाच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असते। ती मनात बडबडते, आरव कुठे आहे? माझं आणि आरवचं लग्न होणार होतं, मग अंशने माझ्यासोबत लग्न का केलं? तिला खूप प्रश्न पडलेले असतात, पण त्यांची उत्तरे वेळच देणार असते। दोघांचेही आई वडील वैदेही शेखर व जानकी मोहन खूप खुश असतात। 7 फेरे मंगळसूत्र घालून बाकीच्या विधी झाल्यावर पाहुणे मंडळी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा आशीर्वाद देऊन निघून गेले। प्रियाच्या पाठवणीची वेळ येते। प्रिया तिच्या मम्मा पप्पाच्या गळ्यात पडून खूप रडते। माझ्या काळजाचा तुकडा मी तुला देतोय अंश, तिला जप, काही चुकलं तर समजून घ्या। मोहन अंश आणि त्याच्या मॉम डॅड समोर हात जोडत बोलतात, मोहन तू काळजी करू नको, आम्ही प्रियाला सून नाही तर मुलगी म्हणून नेत आहोत असे म्हणत शेखर प्रियाच्या पप्पाला मिठी मारतात। प्रियाची मम्मा पण खूप रडत असते। शेवटी प्रियाचे पप्पा तिला अंशच्या गाडीत बसवतात। अंश पण तिच्या शेजारी येऊन बसतो, पण प्रियाकडे एकदा पण बघत नाही। ड्रायव्हर गाडी चालू करून अंशच्या घराच्या दिशेने घेतो। प्रियाला खूप रडू येत असतं। आज दिवसभरात काय काय झालं ते झरझर तिच्या डोळ्यासमोरून जातं। तिला समजत नसतं की ज्याच्यावर ती प्रेम करते त्याच्यासोबत लग्न झालं म्हणून खुश व्हावं, की तो तिचा तिरस्कार करतो म्हणून दुःखी व्हावं। स्वतःच्याच नशिबाला दोष देत प्रिया तिच्याच विचारात हरवलेली असते। अंश तर तिच्यासोबत असूनही नसल्यासारखा असतो। कदाचित हेच तिचं नशीब आहे। वर्तमान प्रिया रूममध्ये बसून भूतकाळात हरवलेली असते। गृहप्रवेशनंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री अंशने तिला थप्पड मारलेली, रिसेप्शनच्या दिवशी डान्स करताना त्रास दिलेला, नंतर बेडरूममधून खूप काही बोलून तिला रूम बाहेर काढलेलं, झरझर सर्व दृश्य प्रियाच्या डोळ्यासमोरून जातात। सर्व आठवून प्रिया डोळे पुसतच एक मोठा श्वास घेते व सगळे विचार झटकून रूम बाहेर जायला निघते। क्रमशः भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा। स्टे ट्यून। धन्यवाद।